तर पब्लिक, आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग्समध्ये. मी तौसिफ गडकरी आणि आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. भारतातील नामवंत शेळ्याच्या अनेक जाती आहेत. त्यातील प्रमुख जात म्हणजे गुजरी. राजस्थान आणि गुजरात या दोन प्रमुख राज्यात मिळणारी ही एक सुंदर, देखणी आणि तितकीच प्रसिद्ध असलेली जात आहे गुजरी. आणि माझी सगळ्यात आवडती आणि आत्ता सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला चालणारी, प्रकाश झोतात असलेली ही जात आहे, जिच्या कलरवरून, जिच्या रंगावरून, जिच्या देखणेपणावरून तिला संपूर्ण भारतभर मागणी असते. ईद पर्पजवर जे लोक शेळी पालन करतात, खस्सी बकरे करून जे शेळी पालन करतात, त्यांच्यात गुजरीला विशेष मागणी असते. तसेच शेळी पालन करण्यासाठी एक सुंदर जात, जिला भरभरून असं लोकांचा प्रतिसाद भेटलेला आहे आणि ती जास्त आवाजवी किमतीमध्ये विकली जाते, जिचा दर नेहमीच हाय असतो. जास्त रेट नेहमी तिला मिळतो तिच्या कलरवरून, तिच्या रंगावरून, तिच्या अंगावर असणाऱ्या चट्ट्या पट्ट्याच्या कलरवरून. लाल, पांढरा आणि काळा रंगाचा कॉम्बिनेशन असलेला हा सुंदर बकऱ्याची एक जात, ज्यात बकऱ्याचं वजन साधारण 80 ते 90 किलोच्या दरम्यान असतं आणि शेळीचं वजन 50 ते 60 किलोच्या दरम्यान असतं. अशी ही सुंदर जात शेळी पालनामध्ये सगळ्यांचं मन खेचून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि थोड्या कमी खर्चावर चालणारी ही जात आहे, जी भारतातील महाराष्ट्र असू दे, गुजरात असू दे, कर्नाटक असू दे, प्रत्येक राज्यात सेट होत आहे. थोड्याच प्रयत्नात आणि कमी खर्चात, पाल्यावर, थोड्याशा धान्य किंवा भरडवर, जी व्यवस्थित सेट होते आणि मालकांना, शेळी पालकांना एक चांगला फायदा मिळवून देते. आणि ईदच्या वेळेला ह्या जातीला कलरमुळे तरुणाईमध्ये हिचं जास्त आकर्षण आहे. ह्याचे असणारे विशिष्ट कलर, ह्याची असणारी रंगछटा, यांच्या अंगावर असणारे, स्किनवर असणारी ह्यांची मुलायम त्वचा ह्यांची, यामुळे ह्या गुजरी या जातीला नक्कीच एक भविष्यात चांगली मागणी आहे. आणि शेळी पालकांना एक चांगला फायदा मिळवून देण्यासाठी आणि एक चांगला दर्जा मिळवून देण्यासाठी ही जात नक्कीच अग्रेसर आहे. प्रजनन जर हिचं बघितलं तर एका येतात 2 किंवा 3, जास्त करून 3 पिल्ले घालण्याचा हिचा 3 किंवा 2 एका येतात पिल्ले घालण्याची गुजरी शेळीची आत्तापर्यंत ओळख आहे किंवा परंपरा आपण तिला म्हणू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच ह्याचा फायदा होऊ शकतो. वर्षाला शेळी 2दा येते, त्यामुळे भरपूर असं उत्पन्न मिळवून देणारे आहे. तसेच या शेळीचे लहान पिल्ले, कलर पाहू शकता,
कलरवरून त्यांना बाजारात सामान्य किंवा गावरान शेळीपेक्षा जास्त किंमत नक्कीच एक चांगली किंमत प्राप्त होते. आणि लहान लहान पिल्लांना सध्या बाजारात चांगलाच भाव वगैरे प्राप्त होतो. आणि नक्कीच या जातीला एक चांगलं भविष्य आहे. खास करून महाराष्ट्रात जे बी शेतकरी शेळीपालन करतात किंवा शेळीपालक आहेत त्यांच्यासाठी एक चांगली जात आहे. थोड्या कमी खर्चात चालणारी आणि थोडक्यात साधनात थोडक्या वस्तूमध्ये सेट होणारी आणि तितकी सुंदर अशी ही जात आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना नक्कीच माझं एवढं सांगणं आहे की त्यांनी या जातीवर इन्व्हेस्ट केलं तर चांगलं आहे. आणि नक्कीच ही एक चांगली फायदा देणारी जात आहे, जिच्या सौंदर्यामुळे जिच्या कलरमुळे नक्कीच हिला एक चांगलं रूप आणि चांगले पैसे वगैरे भविष्यात याला मिळणार आहेत आणि आत्ता पण भेटत आहेत. कारण याच्या कलरवरून आणि जास्त वजनदारपणावरून ही बोकडं ईदसाठी लाखाच्या घरात 60-70 हजार 80 हजारच्या घरात विकलेली उदाहरणे भरपूर आहेत. आणि याला भरपूर असा स्कोप आहे, भरपूर ही जी मागणी आहे. त्यामुळे फक्त थोडा गुजरात आणि राजस्थानवरून ही जात आणून इथं त्यांना मॅनेज करून त्यांना सेट करून एकदा ते इथल्या वातावरणात रुळलीत, एकदा इथल्या वातावरणात त्यांनी आपली एकदा ती सेट झाली ह्या वातावरणात, तर ही जात नक्कीच एक फायद्याची जात म्हणून गुजरी परिचित आहे. शेळी उत्पादनात पाहायचे झाले तर दुधासाठी पण शेळीची जात चांगली आहे. 2 ते 3 लिटर किंवा 4 लिटरपर्यंत ही गुजरीची शेळीची जात दूध दिलेल्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच एक चांगली जात आहे. महाराष्ट्रात पंजाबी बिटलपेक्षा गुजरीचा रिझल्ट चांगला आहे. कारण उंच जात आहे, पाय तिचे मजबूत असतात आणि कान लांब असतात आणि कलर आणि त्याच्या देखणेपणामुळं नक्कीच ही जात महाराष्ट्रात भविष्यात एक चांगलं रंगरूप घेताना आपल्याला दिसेल. आणि गुजरी म्हटलं की सोजत आणि सिरोहीचं मिश्र संकरित एक उत्पादन आहे. सोजत आणि सिरोही या 2 उच्च जातीच्या शेळ्या मिळून गुजरी ह्या जातीचं उत्पन्न झालेलं आहे किंवा तिचं संकरण झालेलं आहे. अशी ही एक सुंदर जात भारतात सगळीकडे आत्ता पाहायला मिळते. जिच्या सौंदर्यामुळे, जिच्या मक्कीचिना कलरमुळे किंवा रंगीत वेगवेगळ्या चट्ट्यापट्ट्यामुळे ही एक जात नक्कीच भविष्यात शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणारी आहे. आणि ईद वगैरेच्या जर तुम्ही ईदीसाठी खास करून करणार असाल तर गुजरी हा बेस्ट पर्याय आहे. कारण भरपूर अशा कलर व्हेरायटीमुळे किंवा त्याच्या कलरच्या दर्जामुळे सामान्य बोकडांपेक्षा ही बोकडे जास्त किमतीत विकली जातात. 5, 6, 7 किंवा 10 हजारपेक्षा जास्त रेट यांच्या कलरमुळे ह्यांना प्राप्त होतो. पांढऱ्या कलरमध्ये, लाल कलरमध्ये ही बकरी जास्त किमतीत विकली जातात. तसेच ब्रीडिंगसाठी ही बकरी मोठ्या प्रमाणात आत्ता भारतामध्ये ह्यांची प्रामुख्याने मागणी आहे. कारण ह्यांचा कलरमुळे इतकी सुंदर दिसतात की संपूर्ण भारतभर यांची मागणी आपल्याला वाढलेली
किंवा मागणी असलेली आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही शेळीपालन करणार असाल तर गुजरीमध्ये इन्व्हेस्ट करा. चांगली जात आहे. फक्त ब्रीडिंग करत असताना किंवा शेळीपालन करत असताना ओरिजिनॅलिटी पहा. लांबलचक, त्यांची मुलायम त्वचा, त्यांचा रंगरूप ही पाहून घ्या. जास्त वयस्कर असलेली जनावरे घेऊ नका. 2 दातापर्यंत 4 दातापर्यंत असलेली जनावरे, बोकडे किंवा शेळ्या घ्या. कारण आत्ता असं होतं आहे की 8-8 दात किंवा 8 दात पडलेली शेळ्या किंवा बोकडे लोकांच्या गळ्यात टाकण्याचं किंवा फ्रॉड किंवा धोकेबाजी करण्याचं काम प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. तसेच राजस्थानमध्ये बुकिंगच्या नावाखाली तुम्हाला 280 रुपये किलोने देतो, 300 रुपये किलोने देतो असं म्हणून फसवले जात आहे. त्यामुळे सोशल मीडिया किंवा फेसबुक, इंस्टाग्रामवर तुम्हाला बाहेरच्या देशातील चित्रे दाखवली जातात आणि त्याद्वारे तुम्हाला फसवले जाते. त्यामुळे समोरासमोर जाऊन खरेदी करा आणि ओरिजिनॅलिटी तिची पहा तरच मित्रांनो ह्यात हात घाला. नाहीतर बुकिंगच्या नावाखाली ऑनलाईन कोणाला पैसे वगैरे ट्रान्सफर करू नका. नक्कीच आज शेळी पालनमध्ये धोकेबाजी वाढलेले आहेत. खास करून राजस्थान या साईडमध्ये लोक फ्रॉडबाजी करत आहेत. 280ने 240 रुपये किलोने एवढ्या स्वस्त दरात बकरी वगैरे मिळत नाही. आत्ता तुम्ही बाजारात पाहिलं तर 800 ते 1000च्या दरम्यान बकऱ्याचं मटण आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळे स्वस्त दरात कुठं काही मिळत नाही. त्यामुळे आमिषाला बळी पडू नका. नाहीतर भरपूर लोकांचे लाखो करोडो रुपये इन्व्हेस्ट करण्याच्या नादात ते धोका खाऊन बसलेले आहेत. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा. एक चांगली जात आहे गुजरी. नक्कीच तुम्हाला ह्या जातीचे बकरे गुजरात असेल तिथे भेटतील. जयपूर, राजस्थान या साईडला, जोधपूर साईडला ही बकरी खरेदी करण्यासाठी तुम्हाला भेटेल. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर देवनार बकरा मंडी मुंबईमध्ये स्थित आहे. तेथे राजस्थानवरून मोठ्या प्रमाणात गुजरीच्या जाती येतात. तुम्हाला तिथे पण खरेदी करू शकतात. ज्यामुळे तुमचा फसण्याचा किंवा धोका खाण्याचा चान्सेस कमी होतात. कटिंगमध्ये पण भरपूर प्रकारचा माल येतो. फक्त आपल्याला ती जात ओळखता आली पाहिजे आणि त्यासाठी आपला त्या गोष्टीत अनुभव पाहिजे. गुजरी कुठली आहे आणि नक्कीच तिची प्युअरिटी कुठली आहे हे पाहूनच घ्या. देवनार बकरा मंडी किंवा अजमेर बकरा मंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुजरी चांगल्या किमतीत तुम्हाला पाहायला किंवा विकत भेटत असतात. तर नक्कीच यासाठी या बकऱ्यांच्या बाजारांना भेट द्या. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुम्ही नवीन शेळीपालक असाल तर 2-3 शेळ्यांपासून किंवा बकऱ्यांपासून सुरुवात करा. नक्कीच याच भविष्यात चांगले दिवस येतील. आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा आपल्या शेळी पालन करणाऱ्या मित्रांपर्यंत. व्हिडिओला कमेंट करा. आपली प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा. असंच प्रेम, आशीर्वाद, दुआ तुमची आपल्यासोबत राहू दे. नक्कीच तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आपण आत्ता इथपर्यंत मजल घेतलेली आहे. नक्कीच तुमच्या सर्वांचा पाठिंबा आपल्याला आवश्यक आहे. नक्कीच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती, अपडेट पाहण्यासाठी तसेच रोजच्या रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला असंच तुमचं सहयोग, सहकार्य, पाठिंबा, आशीर्वाद असू दे. नक्कीच आपण तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करूया.
आत्ता तुर्तास एवढंच इथंच थांबतो. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. थँक्यू. असंच तुमच्या सर्वांचं प्रेम मला भेटत राहू हीच आशा. थँक्यू.